प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान निर्माण करण्याच्या आधी, या देशाला संविधान प्रदान करण्याच्या आधी या देशातल्या 95% लोकांना, 95% जनतेला शिक्षणापासून, लिहिण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. त्यांना इथं ज्ञानाच्या मक्तेदारीपासून दूर ठेवण्यात आलं होतं. अशा वेळेला या बहुजनांच्या मेंदूचा ताबा इथल्या पाखंड्यांनी घेतला. पाखंडवाद्यांनी त्या बहुजनांच्या मेंदूचा ताबा घेतला आणि अक्षरशः भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी, अक्षरशः शब्दशः इथल्या बहुजनांच्या माथी वेडपटांना सुद्धा संत म्हणून मारण्यात आलं. जे गांजा फुंकणारे होते, उघडे नागडे फिरणारे होते, अशा वेडपट व्यक्तींना संत म्हणून आमच्या माथी मारण्यात आलं. कोणत्या तरी देवादिवाचा अवतार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं. ज्यांना कपडे घालण्याची सुद्धा अक्कल नव्हती, जे चिलीम फुकत फिरत होते, अशा लोकांना आमच्या माथी मारण्यात आलं. परंतु बाबासाहेबांनी संविधान दिलं, लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, भारतीय जनता जागृत झाली, विज्ञानवादी बनली, बुद्धाच्या मार्गे लागली, बुद्धाच्या विचारांनी अनुसरण करू लागली आणि त्यातला फोलपणा कळू लागला, पाखंडीपणा कळू लागला. कारण या पाखंड्यांनी, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी केवळ आपला आणि आपलं दुकान चालावं म्हणून, आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून हे संपूर्ण पाखंडगिरी सुरू केलेली होती. उकिरड्यावरती जे खरकट खाणारे लोक होते, अक्षरशः अशांना आमच्या माथी देव म्हणून मारण्यात आलं, संत म्हणून मारण्यात आलं. परंतु आता तो काळ गेलाय. आता कोणत्या तरी बुवाला, पागल माणसाला, गांजा फुंकणाऱ्याला, वेडपटाला संत म्हणून घेणारे आता आजची पिढी नाही. आजची पिढी ही चिकित्सक झालेली आहे, अभ्यासक आहे. खरं काय खोटं काय त्याला कळायला लागलेलं आहे. जग चंद्रावर जाऊन आले, जग मंगळावरती जाऊन आले आणि त्यामुळे आता डोंगरावरल्या भाकड कथा इथली पिढी ऐकायला तयार नाही. आणि असं एक भोंदू, विक्तू बाबा नावाचा भोंदू, भले तो आमच्या बौद्ध समाजातला व्यक्ती असेल, परंतु त्याला संत म्हणून आमच्या माथी मारण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. काही लोकांनी म्हणजे ज्यांची दुकानदारी ज्याच्यावरती चाललेली आहे, अंधश्रद्धेवर, पाखंडवादावर, त्या पाखंड्यांनी त्या विक्तू बाबाला आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. बरं, हा विक्तू बाबा जो कोणी होता, त्या विक्तू बाबाने जाहीरपणे सांगितलं की मी देव नाहीये, मी कोणी संत महात्मा नाहीये. जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ते बाजूला तथागत बुद्धांचं विहार आहे, तिथं त्या विहारात जा, तिथं तथागत बुद्धांची पूजा करा, त्यांच्या विचारांचे अनुसरण करा. तिथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांची मूर्ती आहे, ते तुमच्या आमचे सगळ्यांचे सुधार करते आहे, त्यांची पूजा करा, त्यांच्या विचारांचं अनुसरण करा, हे ते विक्तू बाबा बोलायचे. परंतु ह्या विक्तू बाबाला नाहक आमच्या माथी मारण्यात आलं. भले ते आमच्या समाजातले का असेल ना, परंतु आमच्या समाजानं या व्यक्तीला बाबा म्हणून झिटकारलं. कारण बाबासाहेबांनी आम्हाला शुद्ध बुद्ध दिलेले आहेत, आम्हाला विज्ञान दिलेलं आहे तथागताच्या रूपानं. आणि म्हणून हा समाज असलं कोणतंही थोतांड मानायला तयार नाही. परंतु हे थोतांड आमच्यातलेच नेते म्हणून घेणाऱ्या रासू गवई यांनी आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. ज्या महान भूमीवर, ज्या महान मंगल भूमीवर, दीक्षा भूमीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सगळ्यात मोठी रक्तविहीन धम्मक्रांती घडवून आणली, त्याच धम्मक्रांती भूमीवर, त्याच दीक्षा भूमीवर या रासू गवईनी या पाखंडी विक्तू बाबाची जाहीर सत्कार समारंभ लावण्याचा घाट घातला होता. हेच रासू गवई या विक्तू बाबाच्या आहारी जाऊन पाखंडी म्हणजे
त्यांना माहित होतं यातलं खरं खोटं शिकलेला माणूस होता. रासू गवई हे शिकलेली व्यक्ती होती. परंतु आपली दुकानदारी चालू राहावी म्हणून त्यांनी पाखंडाला थारा दिला. हे तेवढ्यावर थांबले नाही तर 1981 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरती गेले आणि तिथं जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशभक्तीचं सर्टिफिकेट देऊन आले. RSS नेहमी बाबासाहेबांच्या विरोधात कार्य केलं, आंबेडकर द्रोह केला, आंबेडकर विचारांच्या विरोधात त्यांनी विषमतावाद पेरण्याचं काम केलं. त्या विषमतावादी RSSच्या स्टेजवरती जाण्याचं पाप 1981 मध्ये रासू गवई यांनी केलं. त्याचं फळ त्यांना 25 वर्षानं का होईना 2006 मध्ये बिहारचं राज्यपाल पदानं त्यांना मिळालं. रासू गवई बिहारचे राज्यपाल बनले. शेवटी वळणाचं पाणी वळणावर जाणार. त्यांचाही मुलगा भूषण गवई बापाच्याच वळणावर गेले तर नवल वाटायला नको, रक्त तेच आहे. भूषण गवईने सुद्धा भारताचे सरन्यायाधीश झाल्याच्या नंतर जेवढा आनंद भूषण गवईंना झाला नसेल, जेवढा आनंद भूषण गवईच्या जन्मदात्या आईला झाला नसेल, त्याहीपेक्षा कैक पटीने जास्त आनंद इथल्या आंबेडकरी जनतेला झाला, इथल्या संविधानवाद्यांना झाला. आपला माणूस मोक्याच्या जागी गेलाय. बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं मोक्याच्या जागा पटकावा, त्या मोक्याच्या जागेवर आपला माणूस गेला. आता आपल्या समाजाचं काहीतरी भलं करेल. भले समाजाचं भलं करो या न करो, या देशाचं भलं करेल ही आशा इथल्या जनतेला होती. त्यांच्या आईनं सुद्धा आदरणीय कमलताई गवई यांनी सुद्धा ती आशा बोलून दाखवली होती की माझा मुलगा, माझी इच्छा आहे की त्याने जाता जाता ईव्हीएम मशीन बद्दल, ज्या ईव्हीएम मशीनच्या जोरावर इथले सत्ताधारी माजलेत, त्या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतल्याशिवाय माझा मुलगा राहणार नाही अशी मला आशा आहे. आणि त्यांनी ते करावं ही आशा त्यांनी बोलून दाखवली. आणि म्हणून मी अगोदर म्हटलं भले आमच्या समाजाचं त्यांनी भलं केलं किंवा नाही केलं हरकत नाही, परंतु त्यांनी देशाचं भलं करावं अशी इथल्या तमाम आंबेडकरी जनतेची इच्छा होती. झालं काय? मी म्हटलं वळणाचं पाणी वळणावरच जाणार. शेवटी गवईचं रक्त आहे. त्यांनी समाजाला पुन्हा धोका देण्याचं काम केलं. भूषण गवई यांनी समाजाला धोका देण्याचं काम केलं, उपवर्गीकरणाचं खूळ बाहेर काढलं, विष बाहेर काढला आणि तो समाजामध्ये पसरवून नामानिराळे झाले. हा दोन समूहामध्ये भांडणं लागलेली आहे, सरकारनं भांडणं लावलेली आहे आणि त्याला कारणीभूत आमचे भूषण गवई आहे. एवढ्यावर आमचे भूषण गवई थांबले नाही. हा माणूस त्या पाखंडी, ज्या बाबासाहेबांनी पाखंडाला नाकारलं, ज्या अंधश्रद्धेला नाकारलं, त्याच्या पाया पडतोय तो बागेश्वर. त्याचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही. तो धीरेंद्र शास्त्री जो नागपुरामध्ये पळून गेला, युक्तिवाद त्याला करता आला नाही, विज्ञानाचा सामना त्याला करता आला नाही, तो तिथून पळून गेला. त्या बागेश्वरच्या पाया पडायला हे आमचे भूषण गवई तिथे गेले. आणि यावरती आता रिपब्लिकन सेना आक्रमक झालेली आहे. रिपब्लिकन सेनेला आक्रमक भूमिका घेतलेली आहे. रिपब्लिकन सेनेचे विदर्भ प्रदेश सचिव अमोल कुमार चिमनकर यांनी जाहीरपणे ठणकावून सांगितलंय, दीक्षाभूमीवर गवई परिवाराला नो एंट्री. रासू गवईच्या परिवारातल्या कोणत्याही व्यक्तीला दीक्षाभूमीवर नो एंट्री. जो बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहे, जो आंबेडकरी तत्वांच्या विरोधात आहे, ज्याने आंबेडकरी विचारांशी द्रोह केला, ज्यांनी बाबासाहेबांशी द्रोह केला, ज्याने बाबासाहेबांशी गद्दारी केली, अशा हरेक व्यक्तीला दीक्षाभूमीवर जाण्यास नो एंट्री. रासू गवई यांच्या कुटुंबानं सुद्धा आंबेडकरी विचारांशी गद्दारी केलेली आहे, आंबेडकरी विचारांशी प्रतारणा केलेली आहे. अशा गवई कुटुंबियांना दीक्षाभूमीवर जाण्यापासून रिपब्लिकन सेना रोखणार आहे. रिपब्लिकन सेनेने सज्जड दम दिला आहे. खबरदार दीक्षाभूमीवर पाय ठेवाल तर, खबरदार दीक्षाभूमीवर पाय ठेवाल तर. हा इशारा अमोल कुमार चिमनकर यांनी दिल्यानं साहजिकच आहे राजकीय वर्तुळात खळबळ माजली, परंतु आंबेडकरी समाजामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचे वातावरण आहे. होय, ह्या लबाडांना रोखलंच पाहिजे.
आंबेडकरी द्रोह्यांचं काय काम आहे दीक्षाभूमीवर? बाबासाहेबांच्या विचारांशी बेईमान होणाऱ्यांचं काय काम आहे दीक्षाभूमीवर? हा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे आणि म्हणून आंबेडकरी जनतेनं रिपब्लिकन सेनेच्या भूमिकेचं जाहीर स्वागत केलेलं आहे. आता रिपब्लिकन सेनेने इशारा दिलाय, गवई कुटुंबियांना दीक्षाभूमीवरती पाय ठेवू देणार नाही. समाजाशी छलावा करणाऱ्या, समाजाबरोबर दुहेरी भूमिका ठेवणाऱ्या दुतोंडी सापांना दीक्षाभूमीवर जाऊ देणार नाही. ही जी भूमिका रिपब्लिकन सेनेनं घेतलेली आहे, बघूया येणाऱ्या काळात त्याचे काय पडसाद उमटतात. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.